पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये एकूण 9 लोकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईच्या कळंबोलीतील पवनराजे निंबाळकरांची गोळ्या घालून अर्थात झाडून हत्या झाली. मुंबईहून धाराशिवला जात असताना 2 हल्लेखोरांनी पाठलाग करत त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात पवनराजे आणि चालक समत काझी या दोघांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप होते. आता राज्याचे गृहमंत्रीच पद्मसिंह पाटील होते आणि पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर हत्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्याच्यामुळे महाराष्ट्रात हे प्रकरण गाजलं. राजकीय वैमनस्यातून 25 लाख रुपयाची सुपारी देऊन हत्या केल्याची सीबीआयचं म्हणणं होतं. सुरुवातीला तपास सीबीआयकडे होता आणि सीबीआयचं म्हणणं होतं की स्थानिक उस्मानाबाद पोलिसांकडे हा जो अगोदरचा तपास झाला होता त्याच्यातून काही गोष्टी निष्पन्न झाल्या नाही, म्हणून सीबीआय कडे हे प्रकरण गेलं. साक्षीदारांच्या फुटण्याने मुंबई हायकोर्टानं 2008 मध्ये तपास सीबीआय कडे सोपवला. पवनराजे हत्या प्रकरणी सीबीआयने जून 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली. सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे प्रति गांधी म्हणून ओळखले गेलेले अण्णा हजारे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि हे प्रकरण इतकं ताणून धरलं की पद्मसिंह पाटलांना तर अटक झालीच, परंतु त्यांची खूप दिवस सुटका झालेली नव्हती. मात्र नंतर जामिनावर पद्मसिंह पाटील बाहेर आले. पवनराजे हत्या प्रकरणामध्ये एकूण पद्मसिंह पाटील यांच्यासह 8 लोकांची निर्दोष सुटका करण्यात आली. त्यामध्ये दिनेश तिवारी, छोटू पांडे, मोहन शुक्ला, कैलास यादव, सतीश मंदाडे, पारसमल जैन, शशिकांत कुलकर्णी आणि शूटर पिंटू सिंग या सर्व आरोपीची माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता आज 20 जून 2026 रोजी करण्यात आली. महाराष्ट्रासाठी ही फार मोठी धक्कादायक घटना असून मग शेवटी पवनराजे निंबाळकर यांना मारलं कुणी, हत्या कुणी केली हा प्रश्न अजूनही तसाच आहे. यावर आपण सविस्तर चर्चा करूया. धाराशिव जिल्ह्यातले नेते पवनराजे निंबाळकर ज्यांच्या हत्येला 20 वर्ष झाली, पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे कुटुंबांनी आरोप केला, यांनीच सुपारी देऊन त्यांनी हत्या घडवली. 20 वर्ष एका साक्षीदाराच्या संशयित आरोपी म्हणून ज्या महाराष्ट्राचे गृहमंत्री अर्थात गृहराज्यमंत्री जे पद्मसिंह पाटील होते, ज्यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा किंवा सरकारचे एक जबाबदार मंत्री असल्यामुळं त्यांना त्या यंत्रणेचा पूर्ण प्रकार माहीत असावा. 20 वर्षामध्ये इतकं पुलाखालून पाणी गेलं. ज्यावेळेस आरोप झाले, प्रत्यारोप झाले, पद्मसिंह पाटलांवर FIR झाली, त्यांना जेलमध्ये जावं लागलं. 2-2.5 वर्ष या गुन्ह्यासंदर्भात त्यांना आतमध्ये राहून सीबीआयची त्या ठिकाणी चौकशी झाली. नंतर ते जामिनावर सुटले सुद्धा. न्यायप्रविष्ट प्रकरण होतं, तारीख पे तारीख आणि सगळे पुरावे सगळ्या गोष्टी शोधल्यानंतर म्हणजे पद्मसिंह पाटलांचं कुटुंब म्हणत होतं की नाही, पवनराजेंच्या हत्येचा माझा वैयक्तिक काही संबंध नाही, पण पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर शेख या दोघांची हत्या सुपारी करून दुसऱ्याला सांगून त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाने घडली, अशा पद्धतीची ती सगळी केस होती. म्हणजे एका व्यक्तीचा नाही, 2 व्यक्तीचा खून करण्यात आला. आणि न्याय व्यवस्थेने खरं तर महाराष्ट्रात आश्चर्य केलं जात आहे. धाराशिव मध्ये सुद्धा कडकडीत बंद म्हणा किंवा त्या अंगाने या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या की
एका नेत्याची आणि त्याच्या ड्रायव्हरची, 2 व्यक्तीची हत्या होते आणि पुरावे अभावी नसल्यामुळे आणि संशयित म्हणून एखाद्याला चार्ज फ्रेम करणं किंवा त्याला आरोपी ठरवणं, दोषी ठरवणं, हे माननीय न्यायालयाने अर्थात सत्र न्यायालयाने हे मान्य केलं नाही आणि त्यांची सर्वांची जे मारेकरी असतील किंवा ज्यांना मारेकऱ्यांना आदेश देणारे असतील या सगळ्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता मला एक सांगा, माननीय न्यायालयाचा मी एक कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे आदरच करतो, परंतु न्यायाची अपेक्षा ही कुठल्या अर्थाने करणं अपेक्षित आहे याचा सुद्धा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. आणि पुराव्याशिवाय न्यायालयासमोर काहीही चालत नाही. सबळ पुरावे असणं, ते मांडणं, त्याची सत्यता पडताळणं, त्याची संपूर्ण माहिती गोळा करणं आणि ते न्यायालयासमोर ठेवणं, याच्यामध्ये पोलिसांमध्ये काही कसूर त्यांच्याकडून राहिला का, पोलिसांनाच फोडलं का, पोलिसांनी तपास केल्यानंतर सीबीआयची एंट्री झाली तोपर्यंत पोलिसांनीच पुरावे अख्खे नष्ट केले का, हा संशयच आहे ना. म्हणजे जो व्यक्ती राज्याच्या एका घटनात्मक पदावर बसून आदेशाने हे सगळं करत असेल असा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यांनी हे केलंय. मग जर त्यांनी केलं असेल तर ते पुरावे ठेवतील का, एक. आणि दुसरं, मग आज माननीय न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना निर्दोष सोडवलं, मग पवनराजेंना मारलं कोणी, कुणी गोळ्या घातल्या, कुणी संपवलं, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एक तर पवनराजे स्वतः देऊ शकतात, अन्यथा ज्यांनी प्रत्यक्षदर्शी किंवा सीबीआयच्या आणि पोलिसांच्या तपासातून जे आरोपी असतील, ज्यांनी हे घडवलंय, ज्यांना सांगितलंय, ज्यांनी सांगितलंय आणि ज्यांनी केलंय, ही सगळी माणसं जर याच्यात दोषी आढळली पाहिजेत असं अपेक्षित होतं, ती जर निर्दोष सुटत असतील, मी अजिबात म्हणणार नाही. न्यायालयाने ज्यांना आरोपी मानलेलं नाही, संशयावरून त्यांना अटक झाली आणि त्यांना आतमध्ये जावं लागलं, त्या पद्मसिंह पाटलांना निर्दोष माननीय न्यायालयाने सोडलं, त्याच्यामुळे बाकीचा काही संबंध नाही. मग मारलं कोणी? पद्मसिंह पाटील. आणि मारलं कोणाला? त्यांच्याच भावाला. बरं, हे सगळं कुटुंब कुठलं? महाराष्ट्राला सगळं माहिती आहे, धाराशिवला सगळं माहिती आहे. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आहे का? विधानसभेच्या निवडणुकीतल्या जय पराजयावर हे प्रकरण तितकं त्या ठिकाणी महत्वाचं असेल का? आणि 400, 450, 500च्या आतलाच मतांचा हा सगळा खेळ जर एखाद्याच्या जीवापर्यंत हा जात असेल आणि नंतर त्यांची पुढची पिढी पवनराजेंची, ओमराजेंच्या निमित्तानं गेल्या 20 वर्षात जो कडवट विरोधक म्हणून एकमेकांकडे ताशेरे ओढायचे, काय जे काय गोंधळ होता, आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर हे प्रकरण आता कशा पद्धतीनं पुढे जाईल आणि या सगळ्या मुद्द्यांवर हलकीशी चर्चा करावी म्हणून मी आपल्या समोर आलोय. सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय जिजाऊ, जय शिवराय. मी पुण्यातून संतोष शिंदे. संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. आणि नुसता धाराशिवच नाही, धाराशिव तालुकाच नाही, धाराशिव जिल्हाच नाही, मराठवाड्यातल्या लोकांनी खरं तर या मुद्द्याकडं, या प्रश्नाकडे आणि या निकालाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. मला 3 मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि ते 3 मुद्दे आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करेन. पहिला मुद्दा, हत्या झाली का? झाली. माणूस मारलाय का? मारलाय. कुणीतरी मारलाय. माननीय न्यायालयानं हेच आरोपी आहेत, हे म्हणजे पोलिसांना किंवा सीबीआयना 2 तपास यंत्रणा झाल्या, यांना जर सिद्ध करता येत नसेल किंवा काय माफीचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतो, साक्षीदाराचा संशय, त्याच्याकडे काही पुरावे आढळले नाही असावेत, म्हणजे आढळले नसल्यामुळं
निर्दोष सुटले गेले, म्हणजे याचा अर्थ कोणतरी कोणाला तरी वाचवतंय, आणि मग या सगळ्या गोष्टीचा संशय लोकांच्या मनामध्ये, चर्चेमध्ये, आणि खास करून ज्या निकालाकडे सगळ्यांची नजर होती, अपेक्षा होती, या सगळ्या गोष्टी सुद्धा फार गरजेच्या आहेत. मला 3 प्रश्न पडले. न्यायालयाने जो पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणावर निकाल दिला, तो निकाल योग्य आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, एखाद्या नेत्याची, व्यक्तीची, माणसाची जर हत्या केली जात असेल, एक नाही 2 लोकांची हत्या, आणि त्याच्यामध्ये जे आरोपी असतील, बघा दुर्दैव कसं असतं, सगळ्यांना निर्दोष सोडवणं हा ज्यांच्यावर आरोप होता ते आनंदात असतील, पण ज्यांचा माणूस गेलेला आहे, ज्यांचा नेता गेलाय, ज्यांचा वडील गेलाय, ज्यांचा म्हणजे नवरा गेलाय, ज्यांचा कुटुंब प्रमुख गेला, किंवा ज्यांचा आधार गेला, ज्यांचा पाठीराखा गेला, त्यांना किती मोठं दुःख असेल. आता त्यांनी त्यांच्या न्यायाची गऱ्हाणी मांडायची कोणाकडं, हा प्रश्न आहे माझा. याचं उत्तर काय असावं? सगळ्या लोकांना चकित करणारा हा निकाल आहे, हे त्याचं उत्तर आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, पद्मसिंह पाटलांनी किंवा त्यांच्या सहकार्याने केलंय की न केलंय, न्यायालयासमोर पुरावे आले नाहीत म्हणल्यावर सगळ्यांना माहितीच आहे. पण त्यांनी मारलं नाही तर मग पवनराजेंना मारलं कोणी? पवनराजेंचे हत्यारे कोण? पवनराजेंना संपवणारे, सुपारी देणारे मास्टर माइंड कोण? आणि ते का समोर आले नाही, का त्यांचे पुरावे लोकांच्या माननीय न्यायालयाच्या किंवा जनतेच्या समोर आले नाही? कोणतरी कोणाला वाचवतंय का, हा माझा प्रश्न आहे. कारण मला पडलेला प्रश्न हा तितकाच कायदेशीर दृष्ट्या महत्वाचा आहे जितका त्या लोकांचा जीव गेलाय. आणि तिसरा महत्वाचा, निर्दोष सुटले असतील आणि मग त्यांच्यावर आता काही चर्चाच होणार नसेल, तर न्यायालयाने दिलेला निकाल हा तितकासा पटणारा तुम्हाला वाटतो का? कारण ज्या जिल्ह्याचे ओमराजे, पवनराजेंचे चिरंजीव खासदार आहेत, त्यांच्या सध्याच्या राजकीय घडामोडी तुम्हाला माहिती आहेत, पण त्यांची भूमिका, पुढचा मार्ग काय असेल, आणि सगळ्यांना माहिती, मी एक वकील म्हणून सुद्धा सांगतो की माननीय हायकोर्टाकडे त्यांना जाण्याचा मार्गच आहे. या निकालावर ते आक्षेप घेऊ शकतात, पण माझा असा समज आहे, हायकोर्ट मात्र खालच्या कोर्टाला हे 100% म्हणजे त्यांच्या निकालावर म्हणजे संताप व्यक्त करेल, असंतोष व्यक्त करेल, किंवा हा निकाल मान्य करणार नाही, अशी सुद्धा गोष्ट नाकारता येणार नाही. हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि न्यायालयीन दृष्टिकोनातून कायदेशीर पाऊल, गुन्हेगारांना शिक्षा आणि पीडितांना जर न्याय मिळायचा असेल तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला चॅलेंज हे वरिष्ठ न्यायालयात होऊ शकतं. म्हणून हायकोर्टात ओमराजे निंबाळकर किंवा निंबाळकर कुटुंब जाऊ शकतं, त्यांच्याकडे तो पर्याय आहे, आणि ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत माझ्या मते लढा लढतील. हे 3 मुद्दे फार महत्वाचे आहेत. पण मला एक सकाळी या निकालाची उत्कंठा लागल्यानंतर माझे एक चित्र डोळ्यासमोर आलं. आज पद्मसिंह पाटील हे ज्येष्ठ, म्हणजे वय त्यांचं भरपूर झाले, फार त्यांना आता फिरता येत नाही किंवा एका जागेवर असतील, मध्ये हॉस्पिटलाइज होते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, आणि वयोमानानुसार माणूस थकत जातो. म्हणजे त्यांना सुद्धा निर्दोष सुटल्याचा आनंद असावा, केलं की नाही केलं हा त्यांच्या अंतःकरणाचा विषय. पण परत ह्याला जर हायकोर्टात चॅलेंज झालं किंवा काय झालं, आत्ताचा निकाल कायम ठेवला तर हे परत आनंदी राहतील. पण त्यांच्यावर, पवनराजेंवर प्रेम करणारी माणसं आज आक्रमक असतील, न्यायालय सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जी उलट सुलट चर्चा चालू होती, त्या चर्चेचं काय पुढं, हा सुद्धा एक प्रश्न आहे. महाराष्ट्राला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, पोलीस आणि सीबीआयनं केलं काय, न्यायालयाने असा का निर्णय दिला, सगळे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. प्रश्नांची उत्तरं जे देऊ शकतात
ते म्हणजे पुरावे असतात. आणि एखाद्याला न्याय द्यायचा असेल तर तेच पुरावे कामी येतात. आणि एखाद्याला शासन करायचं असेल तरीही तेच पुरावे म्हणजे महत्वाचे ठरतात. आणि पुरावे नसतील तर मग न्याय कुणाला मिळाला आणि दोषी कुणाला ठरवलं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. आणि याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मी क्रमशः या मुद्द्यावर अजून आपल्या समोर वेगळ्या पद्धतीनं वेगळा व्हिडिओ घेऊन येणारच आहे. तात्पुरतं एवढंच. तुमचं काय मत आहे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.